शशिकांत शिंदे हे स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शशिकांतजी, आपलं TV9 मराठीमध्ये स्वागत आणि सर्वप्रथम आपलं अभिनंदन। साताऱ्यातून आपल्याला अखेर शरद पवार गटाकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। धन्यवाद, आभारी आहे। पवार साहेबांचा आभार आहे आणि सातारा जिल्ह्यातल्या सर्व जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो। नेत्यांनी सातारा जिल्ह्यातल्या जो विश्वास दाखवला, पक्षाच्या नेत्यांनी, प्रांताध्यक्षांनी विश्वास दाखवला, त्याबद्दल आभार व्यक्त करतो। नक्कीच, मात्र शशिकांतजी, साताऱ्यामधून श्रीनिवास पाटील यांनी ज्यावेळी तब्येतीच्या कारणास्तव नकार दिला त्यानंतर तुमचं नाव आघाडीवर होतं, मात्र महायुतीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही। असं असलं तरी उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे असा सामना पाहायला मिळू शकतो का? एक तर असा आहे विषय की हा जिल्हा चव्हाण साहेबांचा विचाराचा जिल्हा, पवार साहेबांच्या विचाराचा जिल्हा आहे। जेव्हापासून राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून जर आपण बघितलं तर ह्या जिल्ह्याने राष्ट्रवादीच्या पाठीमागे शिस्त उभी केलेली आहे। आता जो राहिला विषय कोणाशी लढायचा, माझी लढाई नाही कोणाशी, माझी लढाई एवढीच आहे की या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे। महाराष्ट्राच्या असलेल्या पवार साहेबांच्या सारख्या उद्धवजी ठाकरे असतील, राहुलजी गांधी यांनी लढाई जी उभी केलेली स्वाभिमानाची, त्याच्या संदर्भातला हा निर्णय आहे। एवढंच सांगेल की सातारा जिल्ह्यातल्या जनतेला, तरुणांना, लोकांना, शेतकऱ्यांना जे अपेक्षित असल्या प्रकारचं सामान्याचं नेतृत्व उभं करण्याचा मी 100% प्रयत्न करीन। या जिल्ह्यातल्या अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला आवाज उठवणारा एक नेता पाहिजे, आवाज उठवणारा एक विश्वासू खासदार पाहिजे, जो श्रीनिवास पाटील साहेबांच्या माध्यमातून इतर लोकांनी ह्या प्रतिनिधी ह्या मतदारसंघात केलं। तो काही लोकांचा आदर्श निश्चितपणाने ठेवून तो काम करण्याचा प्रयत्न करेल आणि जनतेच्या विश्वासाला, मी लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून काम केलेलं आहे। जनता दरबार आणि इतर सामान्य लोकांचे प्रश्न सोडवत असताना मी त्याप्रमाणे केलेलं आहे। कैलासवासी आमदारांना ते पाटील, शिवाराव पाटलांच्या माथाडी संघटनेचं काम करत असताना या माथाडी त्या परिवारात आणि सगळ्यांच्या ह्याच्यातून मी 4 वेळा आमदार झालो, मंत्री झालो। कोरेगाव, जावली, सर्वर असेल, या सर्व मतदारसंघातल्या लोकांनी मला पाठबळ दिलेलं आहे, नव्हे तर महाराष्ट्रातल्या लोकांनी पाठबळ दिलेलं आहे। आज मी साहेबांनी जी लढाईची भूमिका घेतलेली आहे त्यावेळेला मी एकच सांगितलं की काही झालं तरी तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल। आज माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे पक्षाने तो सार्थ करण्याचा आणि सातारा जिल्ह्यातला एक आदर्श खासदार चांगला होण्याचा मी प्रयत्न करेन। नक्कीच शशिकांतजी, आपण पाहिलं की 2019ला शरद पवार यांची एक सभा आणि त्यानंतर श्रीनिवास पाटील यांना मिळालेलं मताधिक्य, ते मताधिक्य कायम राहणार किंवा त्यामध्ये वाढ होणार, काय अपेक्षा आहे? जनतेमध्ये एक सुप्त अशा प्रकारची इच्छाशक्ती जोरात आहे, नाराजगी आहे। शेतकरी असेल, तरुण वर्ग असेल, सातारा जिल्हा त्यात अपवाद नाही। सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणाहून अनेक लोकांनी फोन केले, मग वेगवेगळ्या पक्षाचे असतील, त्यांनी सांगितलं की आम्ही बरोबर आहोत पवार साहेबांच्या आणि तुमच्या बरोबर आहे। त्यांची एक सामान्य अपेक्षा एवढीच होती, ती अपेक्षा पूर्ण करण्याचा उद्देश करणारा एक लोकप्रतिनिधी त्यांना पाहिजे, त्याप्रमाणे काम करण्याचा मी प्रयत्न करेन। एक दुसरा विषय जो राहिलेला आहे की समोर कोण उमेदवार आहे। आपण जर बघितलं तर समोरचा उमेदवार ज्यावेळेला पक्षाच्या चिन्हावर राष्ट्रवादीचे उभे राहिले त्यावेळेला ते खासदार झाले होते। बरोबर, माझा त्यांचा काही वैर नाही, परंतु एक आहे भूमिका जी आहे ती तत्वाची आणि भूमिकेची असते। जेव्हा पक्षाच्या नेत्याचा निर्णय येतो तेव्हा लढण्याच्या संदर्भातली तयारी कार्यकर्ते ठेवली पाहिजे, याबद्दल मी काम करतो। यामध्ये जनतेने जर निवडणूक हातात घेतली तर याही पेक्षा विशेषतः सातारा जिल्ह्यातल्या जनताने, तरुणांनी, सगळ्यांनी जर निवडणूक हातात घेतली तर फार मोठा उठाव होईल। अपेक्षेपेक्षा जास्त अशा प्रकारची क्रांती होईल असा मला 100% विश्वास आहे। नक्कीच शशिकांतजी, आपलं पुन्हा एकदा अभिनंदन। तर शशिकांत शिंदे यांनी आपल्याशी बोलताना विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। धन्यवाद या आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। तर शरद पवार गटाकडून आता 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे। साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना शरद पवार गटानं आता लोकसभेच्या मैदानात उतरवलंय, तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तशी माहिती शरद पवार गटाच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आलेली आहे। तर शरद पवार गटाचे 2 उमेदवार आता जाहीर करण्यात आलेले आहेत। एकीकडे पाहतोय की साताऱ्यामधून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे रावेरमध्ये आता रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील असा सामना होणार आहे। तर शरद पवार गटाकडून आता साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। त्यामुळे साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे असा सामना पाहायला मिळू शकतो। अद्याप भाजपकडून अर्थात महायुतीकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र उदयनराजे भोसले हे साताऱ्याचे महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे।